नमस्कार मंडळींनो, कशा सगळे मजेत ना. रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे ऋषिकेश आणि आज डेली ब्लॉग बनवायचा तर म्हटलं आज एवढं काही जास्त कंटेंट नव्हतं, तर मग विचार केला की आम्ही यूट्यूबला काही व्हिडिओज पण बघितले ज्यावर दिवाळीचे ब्लॉगचे व्हिडिओज येत आहे, सॉरी हॉलचे व्हिडिओज येत आहे. हॉलचे व्हिडिओज म्हणजे की जी काही आपण खरेदी केली किंवा जी काही मी खरेदी केलेली जे ते कपडे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार, त्याला म्हणतात हॉलचा व्हिडिओ. तो चला आपण दाखवूया. मी काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला दाखवतो. हा आहे माझं एक फर्स्ट आउटफिट. एक शॉर्ट्स कुर्ती आहे, ती पूजाने मला ऑनलाईन ऑर्डर केली होती. मस्त आहे, अमेझॉनवर केली होती. यामध्ये मल्टिपल साईजचे कलर पण अवेलेबल आहेत आणि साईज पण आहे, जी की मी साईज वेअर करतो आहे 42. आणि ही पॅन्ट ऑनलाईन ॲक्च्युली चिनोज आहे, बट चिनोजमध्ये हा डिफरंट पॅटर्न आहे. हा पण तुम्हाला बघा, एकदम हा लुक एकदम परफेक्ट जातोय. तुम्हाला कसं वाटतं हा लुक मला नक्कीच सांगा. आणि मी याच पॅन्टीवर मल्टिपल टाईपचे शर्ट घेतलेले आहे, तो पण तुम्हाला लुक पुढे कळेलच. तर चला मी तुम्हाला दाखवतो पुढचा आउटफिट. हा आहे माझा सेकंड आउटफिट. सेकंड आउटफिटमध्ये मी फक्त हाफ स्लीवचं शर्ट चेंज केलेलं आहे. पॅन्ट जी आहे ती सेमच आहे. हा पण मी ऑनलाईन परचेस केलेला आहे दिवाळीसाठी. ॲक्च्युली जे आम्ही बाहेर फिरायला जातो किंवा थोडंसं एक्सप्लोर करत असतो त्यासाठी मी हा शर्ट परचेस केलेला आहे. तर हा पण एक लुक बघा आणि मी कसं वाटतं ते पण तुम्ही सांगावं नक्की. बाय. हा आहे माझा तिसरा आउटफिट. यामध्ये मी फक्त शर्ट चेंज केलेलं आहे. आता हे शर्ट आहे ॲपल कटमध्ये, जे आपण पूर्वी म्हणूनच मला ॲपल कटचं शर्ट घ्यायचं. तर तीही एक काय म्हणता आपण फिटिंग आहे. म्हणजे मला आठवतं 2000 आय थिंक 10-11च्या आसपास ॲपल कट तेव्हा खूप फेमस होता. अजून पण तो चालतोय. म्हणजे मुलांचा ट्रेंड कधीही चेंज होत नाही. शर्टची साईज आहे माझी एल म्हणजेच 42 आणि पॅन्टची साईज आहे 34. तर मला आता ही 32 येते बिकॉज ही आहे स्ट्रेचेबल. 32 आपल्याला परफेक्ट बसते. फिटिंग पण चांगली येते, कारण की जर तुम्ही स्ट्रेचेबलमध्ये जर साईज थोडीशी मोठी घेशाल कंबरच्या मानाने तर तुमचा हा जो असतो थाईजचा हा थोडासा मोठा होतो. हा पण तुम्हाला आउटफिट बघा कसा वाटलेला आहे. आणि मी एकाच पॅन्टीवर मल्टिपल टाईपचे शर्ट घेतलेले आहे, कारण की जास्त करून म्हणजे मुली पूर्ण ड्रेस नाही बघत, फक्त शर्ट बघतात, त्याच्यामध्ये शर्टमध्ये जास्त जस्ट करत असतात. मी या टाईप केलेलं आहे. तर चला आपण बघूया आपला चौथा ड्रेस कोड. त्यामध्ये माझं शर्ट पण मी चेंज केलेलं आहे आणि पॅन्ट पण चेंज केलेली. ॲक्च्युली ते शर्ट या पॅन्टवर पण जातं आणि त्या पॅन्टवर पण जातं, थोडंसं डिफरंट आहे. तर चला आपण भेटूया चौथ्या आउटफिटला. हाय. ॲक्च्युली हा चौथा आउटफिट नाही आहे. जसं तुम्हाला सांगितलं मी पॅन्ट पण चेंज केलेली आहे. तर मला फक्त वाटलं की हे शर्ट तुम्हाला जी पहिली पॅन्ट मी ट्राय केलेली त्यावर दाखवून द्यावा म्हणून हा एक माझा आउटफिट आहे. आणि हे पण शर्ट ॲपल कटमध्येच आहे जसं की तुम्ही बघताय. आणि हे थोडंसं मी मोठं घेतलेलं आहे. ॲक्च्युली 43 साईज येते, तर त्यामध्ये मी हा एक शर्ट घेतलेला आहे. बिकॉज हे जर स्किन फिट जर मी घेतलं असतं ॲक्च्युली 42 साईजमध्ये थोडासा लुक नसता चांगला आला. आपल्याला ते पण बघायचं असतं की लुक परफेक्ट म्हणजे कुठलं शर्ट आपल्याला स्किन फिटमध्ये घ्यायचं किंवा एक आपण प्रॉपर फिटिंगमध्ये घ्यायचं आणि कुठलं थोडंसं आपल्याला नॉर्मल लूज ठेवायचं आहे. तर हा एक आउटफिट. फक्त मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सेम आउटफिटमध्ये फक्त पॅन्ट चेंज करून दाखवतो. चला भेटतो तुम्हाला एका सेकंदात. आपला हा आहे चौथा आउटफिट. जसं तुम्हाला मी पहिले दाखवलं शर्ट, फक्त आता आपण पॅन्ट चेंज केलेली आहे. ॲक्च्युली जी पॅन्ट आहे ही मी थोडीशी लूजमध्ये ठेवलेली आहे. जी पहिली होती ती थोडीशी स्ट्रेचेबल होती आणि स्लिम फिट होती. तर ही जी आहे ही आहे थोडी स्ट्रेट फिट, तुम्ही जर बघू शकता. तर यावर मी हा शर्ट थोडासा लूज घेतला. तुम्हाला जो बोललो ना मी 43 साईज, ती ह्या कारणामुळे मी घेतली. आणि ही पॅन्ट मी ॲक्च्युली घेतली, ह्या पॅन्ट घेण्यामागची स्टोरी खूप वेगळी. आणि ही जर तुम्हाला बघायची जर असेल ना तर मी ऑफिसची धमाल हा एक ब्लॉग ऑलरेडी आलेला आहे युट्यूबवर, तो नक्की जाऊन तुम्ही बघा. आणि यामागची स्टोरी म्हणजे अशी की माझी पॅन्ट ऑफिसमध्ये फाटली होती, तर ती नक्की धमाल. त्या स्टोरीमध्ये ॲक्च्युली काय घडलं ते बघायचं असेल तर ऑफिसचा ब्लॉग लवकर जाऊन बघा, वर तुम्हाला लिंक येत असेल. ठीक आहे. तर हे माझे झाले टोटल 4 आउटफिट. यामध्ये जवळपास 5 शर्ट होते, सॉरी 4 शर्ट होते आणि 2 पॅन्ट होत्या. तर ह्या टाईपचे मी 4 आउटफिट रेडी केलेले होते. तो लिंक लागत असेल तर DM करा, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि बाय करा. तर चला भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव लाफ अँड लिव्ह लाफ अँड लव.